देशातील सर्व राजभवनांना लोकभवन अशी आता नवी ओळख मिळाली। पीएमओ आणि राजभवनाच्या नाव बदलाबाबत केंद्र सरकारने एक मोठा निर्णय घेतलाय आणि केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना लोकभवन नावाचा आता अवलंब करावा अशा सूचना दिलेल्या आहेत। तर हा एक मोठा निर्णय आहे। आता देशातील सर्वच राजभवनांना लोकभवन अशी नवी ओळख मिळालेली आहे। राज्यपालांचं निवास म्हणजेच राजभवन आणि या ठिकाणी आता नवीन ओळख मिळाली आहे। लोकभवन असं संबोधलं जाणार आहे। आपण पाहतोय मुंबई आणि नागपूरमधली ही दृश्य आता महाराष्ट्र लोकभवन असं म्हटलं जातंय। नागपूरमध्ये सुद्धा लोकभवनची ही पाटी लागलेली आहे। तर या संदर्भातला आढावा घेतलेला आहे आमचे नागपूरमधले प्रतिनिधी सुमित ठाकरे यांनी। संपूर्ण देशभरात राजभवनाला लोकभवनाचे नाव बदलण्याची प्रक्रियेला वेग आलेला आहे आणि यासाठीच आपण नागपुरातील राजभवन परिसरात आहोत आणि या ठिकाणी राजभवनाला लोकभवनाची प्रक्रिया नाव देण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे। नागपुरातील राजभवनात या परिवर्तनाची चाहूल पाहायला मिळाली आहे। ब्रिटिशकालीन वसाहतवादीचे प्रतीक म्हणून ओळखलं जाणाऱ्या राजभवन या नावाऐवजी लोकसत्तेचे प्रतीक लोकभवन हे नाव देण्याची सूचना केंद्रीय गृह मंत्रालयाने राज्यपालांना दिली होती। मात्र याच पार्श्वभूमीवर 7 डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या या हिवाळी अधिवेशनाच्या तयारीला वेग आला आहे असून नागपुरातील राजभवनात व्यापक रंगगोटी करण्यात येत आहे। विशेष म्हणजे बुधवारी प्रवेशद्वारावरील अधिकृत फलक बदलून लोकभवन असे नामफलक लावण्यात आले आहे। पण या नवे नाव आणि नवा लुक आणि नागपुरात हिवाळी अधिवेशनाची धांदल असा वातावरणात नागपुरातील लोकभवनाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। शासनाच्या या उपक्रमामुळे नागपुरातील लोकभवन एक नवा ओळख ला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन रत्नशील सातपुते सह सुमित ठाकरे, जी 24 तास, नागपूर।